आज आम्ही बीड शहर बचाव मंचच्या वतीने जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या 17 सप्टेंबर पूर्वी म्हणजे महाराष्ट्र आपला मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जे काही रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होऊ घातलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वेगवेगळे पदाधिकारी आणि राजकीय नेते तथा मोठमोठे शासनाचे अधिकारी या ठिकाणी येत आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपल्या बीड शहराची जी बकाल अवस्था आपण पाहतोय, आम्ही वारंवार आवाज उठवलेला आहे बीड शहर बचाव मंचच्या वतीने की शहरातील जी रहदारी आहे ती एकदा सुरळीत करून घ्या. आज तुम्ही पाहताय जिकडे तिकडे पाहावं तिकडे गाड्यांचा म्हणजे लावण्याची कुठेही व्यवस्था नाहीये. मनाला वाटेल त्या ठिकाणी लावतात. आपण मोठमोठ्या शहरामध्ये आपण बघितलं तर सम आणि विषम तारखेला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे सोमवारी एका साईडला केली तर मंगळवारी रस्त्याच्या पलीकडच्या साईडला. अशी कुठलीही व्यवस्था आपल्या बीड शहरामध्ये नाहीये. सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न असा आहे, आज आम्ही निवेदनामध्ये प्रामुख्याने मांडलेला आहे की ही रस्त्यावरची जी मोकाट जनावरे आहेत ही कोणाच्या मालकीची आहेत. मिनी महानगरपालिका म्हणून घेतोय आपण बीड शहराला, जवळपास तेवढं बजेट येत आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्याकडे एक कोंडवाडा नाहीये. ही जनावरं मोकाट जी जात आहेत रस्त्याला, हे जे हे होत आहे लोकांचा रहदारीला अडथळा येतोय, याला अपघात झाला तर कोण जबाबदार आहे. आज शाळकरी मुले असतील, महिला असतील, पादचारी असतील, पायी चालणारे किंवा मॉर्निंग वॉक करणारे लोक असतील, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी रात्री 11 वाजता औरंगाबादवरून आलो तेव्हा सुद्धा पूर्ण रस्त्याच्या कडेने आणि मध्यभागी जनावरे बसलेली होती. मग याला कोण जबाबदार आहे. वाहतूक व्यवस्था आहे, कुणाचंही नियंत्रण नाहीये, सिग्नल नाहीये. एवढा मोठा बीड जिल्हा आहे, आज एवढा मोठा वारसा लाभलेला जिल्हा आहे, तुम्ही सिग्नल यंत्रणा बसू शकत नाही बीडमध्ये. रस्ते फक्त दाखवायचे. झाडांची कत्तल केली रस्त्याच्या नावाखाली. कोण झाडं लावणार आहे. निसर्गाची तूट कोण भरून काढणार आहे. मग अशा परिस्थितीत हे जे निवेदन आहे हे आम्ही रीतसर वारंवार कलेक्टर साहेबांना देण्यात आलेलं आहे आणि आजही परत देतोय की 17 सप्टेंबर आलेला आहे, आपला मराठवाडा मुक्ती दिन तोंडावर आलेला आहे, तुमची साधी स्वच्छता होऊ शकत नाही तुमच्याकडून. मग या अनुषंगाने बीड शहर बचाव मंचच्या वतीने आज आम्ही प्रामुख्याने पुन्हा एकदा त्यांच्या कानावरती ही बाब घालण्यासाठी आलेलो आहे. त्यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे. हे जे पार्किंगच्या पट्ट्या आहेत रस्त्यावरती, अस्तव्यस्त जे जाणाऱ्या येणाऱ्यांची जी वर्दळ आहे त्याला कुठतरी लगाम घातला पाहिजे. वाहतूक शाखेने, नगरपालिकेने, घंटा गाड्या, कचरा गाड्या, पाणी प्रश्न, रस्ते व्यवस्था, अनेक अडचणी आहेत. सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही. मग अशा परिस्थितीत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, पत्रकार संघाच्या माध्यमातून, या जनतेच्या माध्यमातून आणि बीड शहर बचाव मंचच्या माध्यमातून आम्ही विनंती करतोय की आपण तात्काळ 17 सप्टेंबरच्या अगोदर या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावं. नसता मग पुन्हा एकदा एक उग्र